ब्रह्मपुरी नगरपालिका के नगराध्यक्ष योगेश मिसार के चुनाव के साथ ही शहर की राजनीति में एक नए युग की शुरुआत हो गई है। कांग्रेस के नगराध्यक्ष का पद स्वीकार करने के बाद प्रतिक्रिया देते हुए योगेश मिसार ने कहा कि यह चुनाव केवल मेरा नहीं बल्कि ब्रह्मपुरी की जनता द्वारा मुझ पर जताए गए विश्वास की जिम्मेदारी है। शहर का समग्र विकास मेरी प्राथमिकता रहेगी। नागरिकों की शिकायतों का शीघ्र समाधान करने और नगरपालिका के कामकाज में पारदर्शिता लाने का इरादा व्यक्त किया और स्वरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम लागू किए जाएंगे। उन्होंने यह भी कहा कि युवाओं के लिए कौशल विकास और रोजगार मुक्ति गतिविधियों को बढ़ावा दिया जाएगा। सर, तुमचा पूर्ण परिचय काय? योगेश बालाजी विसार, नगराध्यक्ष ब्रह्मपुरी। हे प्रश्न तर हे जे पद मिळालं आहे मला, हे नक्कीच आनंदाचं पद आहे। मला नगराध्यक्ष पद जे मिळालं, मला आनंद खूप आहे। सोबतच माझ्यावर एक खूप मोठी जबाबदारी पण आहे, कारण या पदाला न्याय देताना, जनतेला न्याय देताना मला बरीच मेहनत करावं लागेल आणि माझ्यासोबत ब्रह्मपुरीकर जनता आहे, सोबतीला माझे नेते माननीय विजयभाऊ वडेट्टीवार हे असल्यामुळे मला जनतेला न्याय द्यायला कुठलाच त्रास होणार नाही याची मला हमी आहे, मला विश्वास आहे। बरं, सर्वप्रथम मी तुमचा मुद्दा खोडू काढतोय। तुम्ही जे बोलले 3 ते 4 दिवस पाणी येत नाही, हे चुकीचं आहे। पाणी येते, कमी येते। इथं नळ आता म्हणजे मला वाटते ब्रह्मपुरी पाण्याची सुविधा बऱ्यापैकी होती, पण मध्यंतरीच्या काळात जे काही रोड्सचे कामं झाले आहेत, त्या कामामुळे पुष्कळसे खोदकाम झाले आहेत, पाण्याच्या पाईपलाईन फुटलेल्या आहेत, पुष्कळशा ठिकाणी त्रास होत आहे। पण कुठेतरी डेव्हलपमेंट करताना कुठेतरी थोडा त्रास होईल आणि ते सर्व पूर्ववत होईल आणि मी प्रयत्न राहील आणि तो खरंच कळीचा मुद्दा आहे। स्वच्छ पाणी हे गरजेचं आहे आणि इतर पायाभूत ज्या गरजा आहेत, आज घडीला प्रत्येक रोड हा रिन्युएशनला आला आहे, ते पण आम्ही पूर्ण करू आणि इतर खूप काही पायाभूत सुविधा आहेत त्या ब्रह्मपुरीला देण्याचा प्रयत्न करू। जसे वृद्धांसाठी ओपन स्पेसेस आहेत ते डेव्हलप करू, लहान जे बालकांसाठी, लहान जे मुलं आहेत त्यांच्यासाठी पण खेळायसाठी म्हणा, हे ते वृद्धांना फिरायसाठी, अशा पुष्कळशा सुविधा देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन। आणि माझ्या सोबतीला आमचे नेते विजयभाऊ वडेट्टीवार आहेत, हे मला कुठेही निधीसाठी कमी पडू देणार नाहीत। परत ब्रह्मपुरीच्या शेजारी मला वाटते तिन्ही टोकाला आमच्या खूप मोठे मोठे तलाव आहेत, त्या तलावाचा पण निधी माननीय विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या सहकार्यातनं आलेले आहेत, त्यांचे काम लवकरच चालू होतील। असे बरेच विकास कामं भाऊंच्या निधीमधनं झालेले आहेत आणि जे राहिलेले आहेत ते नक्कीच आम्ही पूर्ण करू याची मी ब्रह्मपुरीकर जनतेला हमी देतोय। धन्यवाद। बिलकुल, आपण जे बोललात, ब्रह्मपुरी ही नगरी शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात अग्रेसर आहे, आताही आहे, भविष्यात ते कसं वृद्धिगत होईल यासाठी मी प्रयत्न करेन। आणि तुम्ही बोलल्याप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रात आमचे नेते माननीय विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातनं मला वाटते विदर्भात कुठेही एवढी मोठी लायब्ररी नाही, ई लायब्ररी, ती ई लायब्ररी चालू झालेली आहे। तिथे ॲट ए टाईम 400 मुलं, किती 400 मुलं अभ्यास करू शकतील आणि ते पूर्णतः वातानुकूलित आहे। एकदा नक्कीच भेट द्या आणि मी ब्रह्मपुरीकर जनतेला आवाहन करेल की त्या ई लायब्ररीचं प्रत्येक विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा। खरंच एकदा जाऊन बसावं, विद्यार्थ्यांनीच नाही तर त्यांच्या पालकांनी तरी तिथे भेट द्यावी, अशी माझी ब्रह्मपुरीकर जनतेला विनंती पण आहे। आणि राहिली दुसरी गोष्ट, जे आपण जे बोलला डायलिसिस वगैरे, आमचा जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, आता जे आमचं PSC, तिथे डायलिसिसची व्यवस्था झालेली आहे। मला वाटते 5 मशीन तिथे लागलेल्या आहेत। ब्रह्मपुरीमध्ये उद्योगाबाबत बोललं, खरंच तुमचं मत मी प्रांजळपणे कबूल करतो। तरी एक प्रयत्न म्हणून भाऊंनी इथे एक महिलांसाठी एक कंपनी स्थापन केली आहे। तिथे महिलांना प्रशिक्षण दिले जाते, काय भाऊ आपलं हे कपडे शिवणे, हे ते, आणि ते कपडे बाहेर देशात इम्पोर्ट होतात। तर बऱ्यापैकी 200-300 महिलांना तर इथे रोजगार मिळत आहे, पण तेवढ्याने भागणार नाही, कारण शहर खूप मोठं आहे। तरी पण माझा प्रयत्न राहील कुठेतरी MIDC व्हावी आणि इथे उद्योग यावेत, यासाठी मी त्या प्रयत्नात नक्कीच राहील। राहिला प्रश्न तुमचा दुसरा कोणता बोलले होते? तिचं जे डेव्हलपमेंट आहे, पहिले जागा ऑक्युपाय करावं लागेल आणि जागा ऑक्युपाय करणं हा एक खूप मोठा प्रश्न आहे, तरी पण तो पण सॉल्व्ह होऊन जाईल। जिथे प्रश्न आहे तिथे उत्तर आहे। नाही, मला पहिल्यांदा तर भीती वाटली की एवढं मोठं, म्हणजे मी ऐकलं होतं राजकारण हे आपल्यासारखंच नाही, कारण मी एक साध्या मध्यम सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे।
काँग्रेस पक्षाशी निगडीत आहे, पण सामान्य कुटुंबातून आलेला आहे. मला पहिल्यांदा भीती वाटली, पण नंतर जेव्हा इलेक्शनमध्ये आलो आहे, जनतेची सेवा केली आहे मी, समाजकारणात असल्यामुळे मला ते तेवढं काही अवघड गेलं नाही. पण आपण जो बोललात की आता कसं वाटतंय, नक्कीच आनंद झाला, पण जबाबदारी पण वाढली आहे. कळीचा मुद्दा आहे आणि गोर गरीब दलित पीडित यांच्यासाठीच आम्ही आलेलो आहोत. आतापर्यंतचं जे आहे जे झालं तर मला ते बघावं लागेल आणि त्यांना कसं न्याय देता येईल आणि कसं त्यांना कमीत कमी त्रासामध्ये त्यांची कामं होतील, म्हणजे प्रशासनामध्ये कशा प्रकारे पारदर्शकता येईल आणि ज्याचा फायदा गोरगरीब जनतेला होईल, प्रत्येक सामान्य नागरिकाला होईल, प्रत्येक ब्रह्मपुरीच्या नागरिकाला होईल, याचा मी प्रयत्न करेन. सर, त्याची काही प्रोसेस आहे. त्या जागा, त्या शाळा ज्या आहेत त्या आता जिल्हा परिषदेकडे आहेत, त्या आम्हाला आमच्या नगर परिषदेकडे घ्याव्या लागतील. तर त्याची काही प्रोसेस आहे, तर त्या प्रोसेसमधून जाऊनच ते करावं लागेल आणि नक्कीच मी प्रयत्न करेन. मी डोक्यात पण आणलंय एक शाळा घ्यायची आपण नगर परिषदेने आणि त्याचं डेव्हलपमेंट करायचं आणि ते मॉडेल म्हणून ठेवायचं आणि नंतर सामोर वाटचाल नक्कीच करू आम्ही. पहा, आपण जे बोललात विजय भाऊ वडेट्टीवार हे ॲग्रेसिव्ह आहेत, बिलकुल नाही. चांगल्या कामासाठी ॲग्रेसिव्ह आहेत, लोकांच्या भल्यासाठी ॲग्रेसिव्ह आहेत. चुकीच्या कामासाठी आमचे नेते कधीच ॲग्रेसिव्ह होत नाही. म्हणजे तुम्ही कोणतं चुकीचं काम घेऊन गेलं ते अधिकाऱ्यावर कधीच ॲग्रेसिव्ह होणार नाही, पण जे न्यायसंगत काम आहे त्याच्यासाठी ते नेहमी ॲग्रेसिव्ह राहतील आणि आहेत. बस तेच एक आमचा आधार आहे. ते असल्यामुळे आम्हाला कुठल्याही निधीची कमतरता पडणार नाही. कारण त्यांचं विजन आहे, ब्रह्मपुरी एक स्वच्छ सुंदर शहर बनवण्याचं त्यांचं विजन आहे आणि ते विजन माझ्या डोक्यात पण आहे, त्यांनीच मला दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला निधीची कुठलीही कमतरता पडणार नाही. हा प्रश्न जरा अडगडीत. या विजयाचं श्रेय तिन्ही नेत्यांसोबत माझ्या ब्रह्मपुरीकर जनतेला देतो आहे. ब्रह्मपुरीकर जनतेला माझी एवढीच विनंती आहे, तुम्ही मला या पदावर बसवलं त्याबद्दल मी तुमचं धन्यवाद मानतो आणि विनंती अशी करतोय की ब्रह्मपुरीचं एक थोडं सर, तुम्हाला बिलकुल मला नगराध्यक्ष या पदावर बहुमताने निवडून दिलं याचा आनंद पण आहे, पण तेवढीच जबाबदारी पण आहे. ब्रह्मपुरीचा सर्वांगीण विकास करणं हे माझं कर्तव्य आहे, प्रथम कर्तव्य आहे. पण सर्वांगीण विकास म्हणजेच पिण्याचं पाणी, स्वच्छता, रस्ते हेच नसून शहरामध्ये सामाजिक सलोखा राखणे हे पण महत्त्वाचं आहे. सोबतीला क्रीडा क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात, युवकांना उद्योग, या पण गोष्टींकडे पाहणं गरजेचं आहे. शेवटी मी पक्षभेद विसरून नगरहित हे याच्याकडे लक्ष देईन. बस एवढंच.